कैलाश में, हवेमध्ये नाही, कैलासातही नाही. ना हूं मैं आकाश में, आकाशातही नाहीये. ना हूं सांसों के सांस में, या श्वासाबरोबरही मी नाही. मोको कहाँ ढूंढे रे बंदे, मैं तो तेरे पास में. सत्य कबीराचा तो बाबासाहेब म्हणत, मैं तो तेरे पास में. पास रे, मला कहा कुठे तू डाळता. मोको कहाँ ढूंढे बंदे, मोको मला कुठे ढोंढाळताय तुम्ही, मी तुमच्या जवळ आहे. कोण? मन. राजा. मन हा सगळ्या गोष्टीचा राजा आहे. राजा मन. तुमच्याकडे मन कोणाकोणाकडे नाही आहे? सगळ्याकडे. तुझ्याकडे मन आहे का? कुठे राहत? कुठे राहत मन? त्याचे घर कुठे आहे? घर मनाचं. ही 3.5 हाताची काया आहे ना आपल्या हाताने, 3.5 हाताची काया, या कायेमध्ये निवास करते. बरोबर आहे ना? पकडता येते का मनाला? नाही पकडता येत. पकडता नाही येत. तरी जवळ जाय बरं बाईचं केंद्र, सुलेखाताईंचं केंद्र. समजलं? तिथे विपश्यना शिकवली जाते केंद्रावर. आणि या मनाला पकडण्यासाठी तिथे आनापान सतीचा अभ्यास 3 दिवस करायला सांगतात. 4थ्या दिवशी विपश्यना मिळते. हे चंचल चपळ मन असतं. आणि सिद्धार्थ गौतम बोधी वृक्षात, पिंपळाच्या वृक्षात बसले ठाण मांडून, जोपर्यंत मला बुद्धत्व प्राप्त होणार नाही तोपर्यंत आता उठणार नाही. हे चंचल चपळ मन, त्याला एकाग्र करण्यासाठी, संवर मिळवण्यासाठी त्यांनी हा आनापान सतीचा अभ्यास केला. बरोबर आहे? तुम्ही कोणी कोणी आनापान सतीचा अभ्यास केला, विपश्यनाचा अभ्यास कोणी कोणी केला? हात वरती करून बघा. 1 2 3 4 5. हा सगळे आदिवासी राहत आहेत तुमच्याकडे. समजलं? फार मोजके लोक दिसत आहेत. मोजके लोक हात उंचवतात. म्हणजे सिद्धार्थ गौतमांनी बुद्धत्व प्राप्त केलं. मारा विरुद्धची प्रचंड लढाई केली. पंच मारे पराजेत्वा पत्तो संबोध. उत्तम. 5ही मारांना पराभूत करून सिद्धार्थ गौतमांनी उत्तम प्रकारची संबोधी प्राप्त केली. संबोधी ज्ञान. तथागतांचं जे संशोधन असतं ना, जी बोधी प्राप्त करतात, ही बोधी मिथ्या नाही, ती सम्यक आहे. म्हणून संबोधी ज्ञान. संबोधी ज्ञानाचा आविष्कार हे केवळ सम्यक संबुद्धत्व प्राप्त करणारे महापुरुषच अनुसंधान करू शकतात. दुसऱ्या व्यक्तीची ही हातोटी नाही, अधिकार क्षेत्र नाही. तुम्हाला हे सम्यक संबोधी ज्ञान संशोधित करता येईल का? नाही. ही मक्तेदारी, ही ठेकेदारी केवळ बुद्धाकडे आहे. आपली बुद्धी एवढीशी. तुमच्याकडे बुद्धी तरी आहे का? आहे काय बुद्धी? आहे की नाही? सगळ्यांकडे आहे. पण कमी अधिक, कोणी हुशार आहे, कोणी मठ्ठ आहे. सगळ्यांचा बुद्ध्यांक सारखा आहे का? नाही आहे ना. तर सगळ्यात बुद्ध्यांक कोणाचा जास्त असतो माहितीये? बुद्धीचा अंक जर मोजला, सगळ्यात बुद्ध्यांक कोणाचा जास्त असतो माहितीये? सम्यक संबुद्धांचा. अपमानो बुद्धो. बुद्धाला मोजण्यासाठी प्रमाण नाहीये, मोजपट्टी नाहीये, वजन नाहीये, वस्तुमान नाहीये. किती वजन आहे बुद्धाचं? किती होते? बुद्धाचं वजन किती होते माहितीये? त्यांचं म्हणजे मोजण्यासाठी प्रमाण नाही असं म्हणतात. बुद्ध धम्म संघ असे रत्न आहेत
की त्यांना मोजमाप करता येत नाही, मोजण्याचं प्रमाण नाहीये, वस्तुमान नाहीये, वजन नाहीये, काही नाही. अपमानो बुद्धो, अपमानो धम्मो, अपमानो संघो. 3 रत्न असे आहेत. बुद्ध रत्न समजलं का? रोज तुम्ही इतिपिसो भगवान सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्न सुरतो लोकविदु अनुत्तरो पुरीस धम्म सारथी सत्ता देव मनुष्यान बुद्धो भगवाती. हे बुद्धांचे 9 गुण आहेत. 9 गुण. इतिपिसो भगवा, भगवान असे होते. कसे होते? कसे होते? अरहंत, अर्हत. हरी म्हणजे शत्रू, हंत म्हणजे हनन करणारा, ज्यांनी साऱ्या शत्रूंचं हनन केलं आहे, अर्हत्व प्राप्त केलेलं आहे. 10 प्रकारच्या सद्गुणांना धारण करून 10 प्रकारच्या मार बंधनांना कापून टाकलं जातं. ते त्यांनी केलं. भग्ग रागो, भग्ग दोषो, भग्ग मोहो इति भगवा. इतिपिसो भगवा, भगवान, भगवान. भगवान या शब्दाचा अर्थ समजला? व्याख्या आहे, बुद्धांनी केलेली व्याख्या. भग्ग रागो, भग्ग दोषो, भग्ग मोहो इति भगवा, भवा सवा उच्चती इति भगवा. ज्यांनी राग द्वेष मोहाच्या साऱ्या कड्या भग्न भग्न केल्या त्यांनाच भगवान असं संबोधलं जातं. केवळ सम्यक संबुद्धत्व प्राप्त करणाऱ्या महापुरुषांनाच केवळ भगवान हे विशेषण लावलं जातं. ऐऱ्या गैऱ्या नथू खैऱ्याला नाही. पण शेंडीवाले नंबर 1 चे चोर, शेंडीवाले नंबर 1 चे चोर. शेंडीवाले म्हणजे समजलं ना? शेंडीवाले, जानववाले नंबर 1 चे चोर. चंदन लावतात, सगळ्यांनाच चंदन लावून जातात. गाठ बांधली की संपलं काम. भगवान हा शब्द हा मूळ पाली शब्द आहे. या पाली शब्दाची व्याख्या ईश्वर, परमेश्वर, गॉड असा कधीच होत नाही. आपले शिकले सवरलेले माणसं ना, सिद्धार्थ गौतम जेव्हा सम्यक संबुद्ध प्राप्त करतात तेव्हा केवळ ते सिद्धार्थ गौतम नाही राहते, भगवान गौतम बुद्ध म्हणतात. भगवान हे विशेषण केवळ आणि केवळ सम्यक संबुद्धत्व प्राप्त करणाऱ्या महापुरुषांनाच लावलं जातं, दुसऱ्या व्यक्तीला नाही. समजलं ना? हा पाली शब्द आहे. पण हा शब्द संस्कृतवाल्या शेंडीवाल्यांनी उचलून घेतला, चांगला वाटला आणि त्यांच्या डिक्शनरीमध्ये, त्यांच्या शब्दकोशांमध्ये ईश्वर, भगवान म्हणजे ईश्वर, परमेश्वर, गॉड या अर्थानं ते वापरू लागले. तसा त्यांनी त्यांच्या संस्कृत भाषेत अर्थ कोबला. समजलं? भगवान हा शब्द मूळ पाली शब्द आहे. या पाली शब्दाचा अर्थ ज्यांनी राग द्वेष मोहाच्या साऱ्या कड्या भग्न भग्न केलेल्या आहेत, जन्मग्रहण करणारे या तृष्णांचा मुळात सकट ज्यांनी नायनाट केलेला आहे, त्यांनाच भगवान असं संबोधलं जातं. केवळ आणि केवळ. भगवान कोणाला समजलं जातं? त्यांच्या अंगावर असे 32 लक्षणं आहेत, 80 अनुलक्षणं आहेत. 32 लक्षणं आणि 80 अनुव्यंजनानी, अनुलक्षणांनी परिपूर्ण ज्यांची काया बलशाली बहरलेली असते, अशाच महापुरुष ते बुद्धत्व प्राप्त करत असतात. ही महापुरुषांची लक्षणं. बाबासाहेब महापुरुष होते का? आहेत का? आपल्या अंगात येतं कधी कधी बाबासाहेब. आपल्याला त्रिपिटकातले शब्द मिळाले ना तर आपण सगळ्यांनाच महापुरुषांमध्ये कोंबतो. आपलं जे जाणकार लोक आपल्याला किती हे गरीब लोक आहेत, तत्वज्ञानाच्या पातळीवर गरीब लोक आहेत